बलोच आर्मीकडनं पाकच्या 20 जवानांचा खात्मा करण्यात आलाय। ट्रेन रेस्क्यू ऑपरेशन दरम्यानचा रक्तरंजित संघर्ष समोर येतोय। बलोच आर्मीकडनं पाकची ट्रेन हायजॅक करण्यात आलेली आहे। फुटीरतावादी बलुचिस्तान लिबरेशन संघटनेनं 180 जणांना ओलीस ठेवलेलं आहे। पाकिस्तानमध्ये घडलेल्या ट्रेन हायजॅकनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय। पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचं हायजॅक करण्यात आलंय। ट्रेनमधील 100हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवलं गेलंय। ओलीस प्रवाशांना जीवे मारण्याची धमकी देत पाकिस्तानी जवानांना रोखलंय। या सगळ्या प्रकारामुळे पाकिस्तानची पुरती नाचक्की झाली। बघूयात काय घडलंय। ही हत्यार, ही जाळपोळ, हा हैदोस आहे पाकिस्तानच्या बलोच प्रांतातला। पाकिस्तान नेहमी भारताच्या सीमेवर कुरापती करणारा सैतान, पण दुसऱ्याच्या घरात आग लावणाऱ्याचे एके दिवशी हातच जळतात अशी पाकची अवस्था झाली आहे। कारण दुसऱ्यावर कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानच्या घरातच आता आगडोंब उसळलाय। पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील बलोच लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। या आर्मीनं चक्क पाकिस्तानातील जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलंय। पाकची ट्रेन हायजॅक, जाफर एक्सप्रेसला हायजॅक करून ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस। पाकिस्तानी सैन्यानं कुठलंही पाऊल उचलल्यास सर्व प्रवाशांना ठार मारण्याचा इशारा। विशेष म्हणजे याच एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस, आतंकवादी विरोधी दल आणि ISIचे अधिकारी प्रवास करत होते। BLA आर्मीनं ट्रेनमधील महिला, लहान मुलं आणि बलूच प्रवाशांना सोडून दिलं। BLAचे फियादीन युनिट, मजीद ब्रिगेड या मिशनला लीड करतायत। आता पाकिस्तान सारख्या कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर असणाऱ्या देशात त्यांची ट्रेन हायजॅक करणाऱ्या या आर्मीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे हेही पाहूयात। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी काय आहे? 1970च्या दशकात या संघटनेची सुरुवात। बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र बनवणं हे प्रमुख उद्दिष्ट। बलुचिस्तानला पाकिस्तान आणि चीन पासून मुक्त करण्यासाठी संघटना सक्रिय। बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही एक सशस्त्र संघटना। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या स्वतंत्रतेसाठी लढा। दरम्यान या हायजॅक ड्रामानंतर भारतीय निवृत्त लष्कर अधिकाऱ्यांनी सुद्धा पाकला सुनावलंय। वेगवेगळे जे गट आहेत बलुचिस्तानचे, ते तिथे असलेल्या चिन्यांवरती, तिथे असलेल्या पाकिस्तानी सैन्यावरती, पाकिस्तानी सैन्याच्या अर्धसैनिक दलांवरती हल्ले करतात आणि आपला राग हा व्यक्त करतात। आता ही जी ट्रेन त्यांनी हायजॅक केलेली आहे त्याच्यातल्या पॅसेंजर्सना जे बंदी बनवलेलं आहे, याचा अर्थ सरळ आहे की येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार वाढेल। वार्निंग दी गई है पाकिस्तान आर्मी को और पाकिस्तान सरकार को कि अगर ये एयर ऑपरेशंस रुके नहीं तो इन सारे पैसेंजर्स को मार दिया जाएगा जान से। अब आगे देखना यह है कि बलूचिस्तान लिबरेशन आर्मी की डिमांड क्या है। या लष्कराच्या जवानांना जर स्वतःची सुरक्षा करता येत नसेल तर पाकिस्तानच्या जनतेची हे काय त्या ठिकाणी सुरक्षा करणार? हा जो ट्रेन होस्टेज क्रायसिस आहे हा काही तासांमध्ये नाही तर काही दिवसांमध्ये सुद्धा हे सगळं लांबलं जाण्याची शक्यता आहे। खरोखरच पाकिस्तानचं लष्कर याला हँडल करू शकतं का, यामध्ये त्यांना यश मिळतं का, हे पाहणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे। स्वतःच्या भाकरीचे वांदे असणाऱ्या पाकिस्ताननं इतरांना हूल देण्याऐवजी आपल्या घरात काय जळतंय याकडे लक्ष द्यावं, मग बड्या बड्या बाता माराव्यात असा सल्ला आता जग देऊ लागलंय। अगदी सुरुवातीपासूनच दहशतवाद पोचणारा पाकिस्तान आता बंदुकींचा शिकार होऊ लागलाय। ते म्हणतात ना, पेरलं तेच उगवतं। अशीच काहीशी अवस्था आता पाकिस्तानची झालीय। अभिषेक कारंडे, पुढारी न्यूज।